खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 9764612945। प्राचार्य एसटी चौधरी 8209 92833। प्राचार्य बीएस जाधव 94227 91235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90221 94550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे तालुक्यातल्या जुन्नर सुरुंग स्फोट प्रकरणी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रसारित करताच महसूल प्रशासनाला खडबडून जाग आली असून त्या भागातल्या मंडळ अधिकाऱ्यांसह तलाट्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे। या प्रकरणी संबंधित महसूल प्रशासन गौण खनिज माफिया संजय जयस्वालसह त्याच्या साथीदारांवर काय कारवाई करणार याकडे जुन्नर गावासह नागरिकांचे लक्ष लागून आहे। जुन्नर गावातल्या गौण खनिजांच्या खाणींमध्ये सुरुंग लावून गौण खनिज माफिया संजय जयस्वालसह त्याच्या साथीदारांकडून स्फोट करण्यात आला होता। या घटनेत गावातीलच एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर शहरातल्या खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे। त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आली होती। याबाबत माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रसारित करत सत्यता मांडण्याचा प्रयत्न केल्याने महसूल प्रशासनाने उशिराने का होईना घटनास्थळी जात पंचनामा केला आहे। याबाबत मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रिपोर्टिंग करणार असून वरिष्ठ अधिकारी या गौण खनिज माफियांवर काय कारवाई करतय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या गौण खनिज माफियांना अद्दल घडविण्याची मागणी देखील समोर आली आहे। नाव लव नारायण कदम। माझ्या वडिलांना 30 तारखेला शेतामध्ये अवैधरित्या सुरुंग लावून माझ्या वडिलांना दुखापत झालेली आहे। आज सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये भरती केलेली आहे। त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक आहे। प्रशासनाला निवेदन देऊन पण 2 वर्षापासून आम्ही फिरतोय। भरपूर काही नोटिसा दिल्या गेल्या आहेत, आत्तापर्यंत त्यांनी काहीच ॲक्शन घेतलेली नाही आहे। तर प्रशासन या प्रकृतीवर काही विषय घेणार आहेत का नाही ते काय आम्हाला कळत नाही। आत्तापर्यंत मी 3-4 दिवसापासून वेटिंग करत आहे, पण आतापर्यंत कोणीच नाही, प्रशासन नाही, पत्रकार नाही किंवा कोणीच आलेलं नाही आहे। तर आम्हाला याच्याबद्दल काय मार्गदर्शन आहे काही कळायलाच मार्ग नाही आहे। आज माझ्या वडिलांची एकदम प्रकृती नाजूक आहे। बोला। माझ्या वडिलांची तब्येत एकदम चिंताजनक असल्यामुळे त्याला कारण फक्त जयस्वाल हे आहेत आणि त्यांना पण कळवण्यात आलेले होते। 2-4 वर्षापासून आम्ही नोटिसा दिल्या होत्या की खडीक्रेशर तुम्ही बंद करा, पण त्यांनी केलेले नाही आहे। आत्तापर्यंत 3-4 अपघात झालेले आहेत आणि आत्तापर्यंत तुम्हाला जिवंत कार्टूचं तिथे भेटतील। पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला समक्ष दिसून येणार आहे। त्या वडिलांना जर कमी जास्त काही झालं प्रशासन आणि संजय जयस्वालला जबाबदार राहणार आहे। या संदर्भात आम्ही तालुका स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। 3 ते 4 वर्ष झाले आहेत। 3 ते 4 वर्षापासून आम्ही
पाठपुरावे दिलेले आहेत, पण कोणीच आतापर्यंत काहीच ॲक्शन घेतलेले नाही आहे. एकदम अवैधरित्या वाहतूक करता. ना त्यांच्याजवळ रॉयल्टी आहेत, ना त्यांच्या ड्रायव्हरांजवळ लायसन आहे. शाळेतले येणारे जाणारे मुलांना त्यांच्यापासून परेशानी आहे, ढोरांना परेशानी आहे. कुठे पण सुरुंग लावून देता. त्यांच्या मालकीची जागा नसल्या कारणाने तरी पण कोणाच्या पण जागेवर जाऊन धमकी करायची, कोणी बोलायला गेलं त्यांना गुंडागर्दी करायची, मारझोड करायची. भरपूर काही आमच्या गावातल्या अशा माणसांना त्यांनी मारझोड केलेली आहे. आणि भरपूर माणसांना कोणी सांगायला गेले तर त्यांना सांगितलं 10-20 हजार रुपये देऊन यांना त्यांना हप्ते देऊन ते प्रकरण दाबायचे मागं लागतात. हप्तेखोरे हेच देत आहे. जयस्वाल त्यांच्याकडनंच हप्ते चालू आहे. ती कोणाला दिलं जात आहे ते तर आपल्याला माहिती नाही, पण माहिती आहे की ते हप्ते देता भाऊ असं. आणि माझ्या वडिलांना पण मागं 1-1.5 महिना आधी दुखापत केली त्यांनी. मला न माहिती त्यांच्या वाहनानेच धडक मारलेली होती, तर माझे वडील जखमी झाले होते. पण त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना मी तुम्हाला दवाखाना सर्व काही करून देतो. त्यांनी दवाखाना करून दिला, गाडीचा खर्च करून दिला. माझ्या वडिलांना माझ्यापर्यंत येऊ दिला नाही. आणि आज रोजी माझ्या वडिलांना ही दुखापत झालेली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात गायीचं वासरू ठार झाल्याची घटना धुळे तालुक्यातल्या आनंदखेडे गावात घडली आहे. घडलेल्या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राहणार आनंदखेडा. तरी शासनाला हे सांगायचं आहे की आमच्याकडे बिबट्याचा खूप प्रभाव झालेला आहे. तरी ढोरांची नुकसान होत आहे. तर रात्री 12-12:30च्या सुमारास शनिवारी 2च्या आसपास त्यांनी एक गोरा खाऊन निघून गेलेला आहे. तरी इथं सगळे ढोरांचा गोठा आहे. तर इथं पण आहे, आप्पा माई यांच्याकडे पण आहे आणि मी पुरुषोत्तम थोरात माझ्याकडे पण 10-15-20 ढोरं आहे. तरी शासनाने काळजी घ्यावी. मी 1:30 वाजेला मोटर चालू करायला आला असताना तर मला पण ते इजरतं आढळलं. तर ते माघारी फिरलो आणि मी माझ्या घरी निघालो.
वर्कर वगैरे कोणी रात पाहिला यायला तयार नाही. रात्री बेरात्री लाईट केव्हाही येते, दिवसा रात्री एनो टाईम लाईट राहते. म्हणून ही नम्र विनंती आहे की तुम्ही थोडं लक्ष द्यावे, पिंजराची व्यवस्था करावी आणि त्याला इथून न्यावावे. तरी शासनाने एक लक्ष द्यावे की पिंजराची सोय करून त्याला इथून न्यायचा प्रयत्न करावा. आणि रात्री बेरात्री पिकं आमचे सुकले जात आहेत, तरी रातपायी असताना आम्हाला पाणी भरायला येऊ शकत नाही. मागामोलचे पिके लावले आहेत, ते जर कधी चुकून नाहीसा झाले तर शेतकरी फाशी घेण्याचा प्रभाव करेल. आणि दुसरी गोष्ट, आता लाखो रुपये, हजारो रुपये लागले आहेत, भांडवल लागलेला आहे. तो पण याच्या धाकाने जर भांडवल निघाला नाही तर आम्ही करावं, काय करावं, कसं करावं ही सांगायचं ही अपेक्षा आहे. पिंजराची तात्काळ सोय करा. फॉरेस्टवाल्यांना, डिपार्टमेंटना नम्र विनंती आहे की तुम्ही तात्काळ सोय करा. जुगलकिशोर संपतराव माळी, राहणार खेडे, आनंदखेडा. आमच्या शेतात बिबट्या रात्री कायम येत राहतो. तर माझे स्वतःचे गोरा त्याने खाऊन घेतला. शनिवारी रात्रीच्या सुमारास 2 ते 2:30च्या दरम्यान खाल्लेला आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी. आमच्या इथे रात्र पाळी, दिवस पाळी 4-4 दिवस, 3-3 दिवस चालते. तरी आम्ही रात्री आता पाणी भरायला यायला कोणी तयार नाही. सोबत कामगार बी यायला तयार नाहीत, भीतात. वाघासाठी दहशत निर्माण झालेली आहे. त्या दहशतीखाली आम्ही शेतात येऊ शकत नाही. रात्रीच्या वेळेत आतासुद्धा त्याचं वावर चालूच आहे. बाजूमध्ये ऊसाचं क्षेत्र आहे, त्याच्यात त्याला राहायची सोय झालेली आहे. और आमचं जीवन मरणाचा प्रसंग येतो म्हणून कोणीच यायला तयार नाही. वर्कर तर यायलाच तयार नाही. शासनाने काही त्याच्यातनं मार्ग काढावा अशी नम्र विनंती. दिली. फॉरेस्ट डिपार्टमेंटला कंप्लेंट दिलेली आहे. शेतकऱ्यांनी मिळून पण दिलेले आहे. अर्ज सादर केला आहे. तरी फॉरेस्टवाल्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला अर्ज केलेला आहे. तरी शासनाने आम्हाला पिंजऱ्याची व्यवस्था करून द्यावी ही आग्रहाची विनंती आहे. माझ्या शेतामध्ये शनिवारी बिबट्याने हल्ला केला व माझा एक गोरा खाऊन घेतला. 4-5 ढोर होते, गोरा खाऊन घेतला आणि त्यांनी भरपूर नुकसान केलं. आणि रोजच्या रोज येतोय. रातची आमची रातपाडी आहे, रात्री कोणी शेतात पाणी भरायला येत नाही आहे. तर बिबट्याची पुरी दहशत झालेली आहे शेतामध्ये व आजूबाजू परिसरामध्ये. फॉरेस्ट डिपार्टमेंट एवढंच सांगण्यात येतं आहे की लवकरात लवकर पिंजऱ्याची सोय करून द्या आम्हाला, व आमचे लाईटचं काहीतरी निकाल लावा. रातपाटी कोणी येत नाही पाणी भरायला, त्यामुळे दिवसाची लाईन करण्यात यावी ही विनंती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आनंदखेडे गावात बिबट्याचा वापर सुरू आहे. बिबट्याच्या वावरामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. त्यातच बिबट्याने गाईचं वासरूवर हल्ला करत ठार केल्याने दहशतीत आणखी भर पडली आहे. त्यामुळे वन विभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 9764 61 29 45. प्राचार्य ST चौधरी 82 089 833. प्राचार्य BS जाधव 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411.
सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. ताप्ती गंगा एक्सप्रेसमध्ये बसण्यावरून प्रवाशांमध्ये वाद निर्माण होऊन या वादामध्ये 2 प्रवाशांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना नंदुरबार रेल्वे स्थानकावर रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. दरम्यान घटनेनंतर मृताचे नातेवाईक आक्रमक झालेत. दरम्यान या घटनेमध्ये जखमी असलेल्या दोघांमधील सुमेरसिंह जबरसिंह वय 24 या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अतिरिक्त स्त्राव झाल्यानं रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला असून लोहमार्ग पोलिसांनी रात्री उशिरा या घटनेप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. दरम्यान या घटनेतील आरोपी सध्या फरार आहेत तर दुसऱ्या जखमी प्रवाशावर उपचार सुरू आहेत. या घटनेतील मृत झालेल्या तरुणाचा 20 फेब्रुवारीला विवाह असल्यानं अधिकच खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
शहरातील जुने धुळे भागातील देवीदास कॉलनी येथे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी व सौ मिनल आकाश परदेशी यांच्या माध्यमातून महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम व महिला मेळाव्यासह भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले। यावेळी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सदस्य नोंदणी केली। यात सहभागी महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच महिलांना आकर्षक अशा भेटवस्तू देखील देण्यात आल्या। भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री आकाशदादा परदेशी व त्यांच्या सौ मिनल परदेशी यांनी जुने धुळे येथे महिलांसाठी एक सुंदर असा कार्यक्रम इथे हळदी कुंकवाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे होम मिनिस्टर म्हणून। तर असंख्य अशा महिला इथे या कार्यक्रमाला यांनी हजेरी लावलेली आहे आणि जवळजवळ 2 ते 3 तासापासून इथे विविध प्रकारे गेम घेण्यात येत आहे आणि महिला अत्यंत उत्साहाने त्याच्यात सहभागी होऊन सर्व एन्जॉय करत आहे। मी सर्वांना विनंती हीच करेल की आकाशदादाने हा सर्व कार्यक्रम महिलांसाठी इतका सुंदर आयोजित केलेला आहे। महिलांकडे मी त्यांचे खूप खूप आभार मानते। तसेच आमचे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा 7 लकी ड्रॉ आपण काढणार आहोत, पैकी एकच लकी ड्रॉ आपला झाला आहे। जर समजा सुदैवाने तुमचं नाव निघालं, महिला मोर्चाला आमंत्रित करून इथे सन्मानित केलं, त्यासाठी मी सर्व महिला मोर्चाकडून आकाशदादांचे आणि मीनाचे खूप खूप आभार मानते आणि त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते। जय हिंद। या प्रसंगी माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, भाजपा ओबीसी मोर्चा महिला प्रदेश उपाध्यक्ष मायादेवी परदेशी, माजी महिला व बालकल्याण सभापती स्नेहल जाधव, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट, मंगला पाटील, वैभवी दुसाने, निशा चौबे, गीता कटारिया, मोहिनी दात्रक, शीला भंडारी, स्नेहा आईराव, मिनल अग्रवाल, आरती महाले, विद्या बडगुजर, अश्विनी अंपळकर, सुवर्णा बडगुजर, उर्मिला पाटील, रंजना पाटील यांच्यासह परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।
धुळ्यातल्या आदर्श सर्पमित्र ग्रुपने कुंडाणे येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधून भला मोठा अजगरला पकडत जीवनदान दिले आहे. अजगराला पकडल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. कुंडाण्याच्या वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये अजगर असल्याची माहिती सर्पमित्रांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी जात अजगराला पकडले आहे. पुढे अजगराला पकडत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. या प्रसंगी वन परिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ, सादिक शेख, PM सोनार, सर्पमित्र दत्तात्रय मोरे, हर्षवर्धन राजपूत, संतोष गुप्ता, डॉक्टर मयूर कोळी, गणेश पाटील आदी उपस्थित होते. काल रात्री जो आपण कुंडाणे सबस्टेशन इथून अजगर पकडला होता तो आपण आज पुन्हा निसर्गात जसा आहे तसं भूषण वाघ सर, RFO धुळे वन परिक्षेत्र कार्यालय धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सोनार सर, PM सोनार सर, तसेच सादिक शेख सर, त्याच्यानंतर सोनार सर, डॉक्टर मयूर कोळी सर, गणेश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्पमित्र दत्तात्रय मोरे, हर्षवर्धन, त्याच्यानंतर संतोष गुप्ता, आम्ही आज हा पुन्हा निसर्गात जसा आहे तसा या अजगराला सोडत आहोत. तुम्ही बघाल त्याला आता सोडताना आम्हाला वन विभागाची वेळोवेळी मदत होत असते, डॉक्टर वर्गाची पण आम्हाला वेळोवेळी मदत होत असते. त्यांच्यामुळे त्यांचं मी आदर्श सर्पमित्र ग्रुपतर्फे आभारी आहे. आणि असेच जर तुम्हाला वन्यजीव दिसले तर कृपया त्यांना न मारता वन विभागाला, सर्पमित्रांना बोलवा, ते त्यांना वाचवतील आणि निसर्गात पुन्हा जसे आहे तसे सोडतील. धन्यवाद मित्रांनो. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक, रिपीट, सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळे शहर आणि जिल्ह्याची भौगोलिक स्थिती पाहता संपूर्ण जिल्ह्यातील मुख्य उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेती आणि वाहन व्यवसायाकडे पाहिलं जातं. जिल्ह्यामध्ये विविध कारखाने असून यामधून अनेक बेरोजगारांना रोजगार देखील उपलब्ध होतो. तर धुळे जिल्ह्यातून विविध महामार्ग देखील मोठ्या प्रमाणावर विस्तृत होत आहेत. झपाट्यानं विकसित होत असलेल्या धुळे जिल्हावासियांना मात्र ठिकठिकाणी असलेल्या टोल प्लाझांमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. यामुळे स्थानिकांची वाहनं टोलमुक्त करून स्थानिकांना आर्थिक दिलासा देण्यात यावा या मागणीचं निवेदन धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन, उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार रावल यांना देण्यात आले. आम्ही ट्रक व्यवसायामध्ये असताना आज धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री रावल साहेब दौऱ्यावर असताना आम्ही त्यांना एक निवेदन दिलं. निवेदनात असं म्हटलेलं आहे, आम्ही सगळ्या धुळे रहिवासी जे लहान मोठ्या गाड्या वापरत असतात आणि सतत
रस्त्याने वापरत असताना टोल लागत असतो. पहिले आम्हाला टोल उगीर, शिरपूर, धुळा, लळिंग असं टोल होतो. आता परत त्याला भर देण्यासाठी बोरविडीचा टोल चालू झालेला आहे. त्याच्यानंतर जळगावकडे जाताना मुक्तीचा टोल चालू झालेला आहे. आणि आम्ही साहेबांना असं विनंती केली की धुळा जिल्ह्यात आमचा जे व्यवसाय आहे 90% लोकांमध्ये रोजगार जो आहे, वाहतुकीचा रोजगार आहे, त्याच्यापासून व्यापारी इतर वगैरे सुद्धा आपला रोजगार कमवत असतात. आणि या टोलच्या जास्तीमुळे प्रत्येकाला त्रास होत आहे. तर आम्ही त्यांना विनंती केली की या टोलमुक्तीपासून आम्हाला सगळ्यांना, म्हणजे फक्त गाडी मालकांना नाही, धुळ्याच्या रहिवाशांना सुद्धा मुक्त मिळावं असं आम्ही आग्रहाचं निवेदन त्यांना दिलेलं आहे. 60 किलोमीटरच्या आवारात 2 टोल प्लाझा नसावेत असे निर्देश केंद्रीय रस्ते सुरक्षा मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आलेले असताना देखील जिल्ह्यामध्ये 7 किलोमीटरच्या आतच अनेक ठिकाणी टोल प्लाझा बघायला मिळतात. यात चालकांकडून अवाजवी दर आकारले जात असल्याचा देखील आरोप निवेदनातून करण्यात आलाय. तर धुळ्यापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सबगवान टोल नाक्यावर देखील धुळ्यातील स्थानिकांना टोल माफी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. दरम्यान या मागण्यांची दखल घेत पालकमंत्री जयकुमार रावल काही भूमिका घेणार का हे बघणं यामुळे महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.